आज आपण बनवणार आहोत मेथीचे थेपले। त्यासाठी मी मेथी धुवून चिरून घेतले बारीक। आता त्यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा रेडी करून टाकलेला आहे। आता हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आणि आता त्यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे। थोडा चिकन मसाला ॲड केलेला आहे मी, थोडा गरम मसाला ॲड केलेला आहे, थोडा धना जिरा पावडर पण ॲड करणार आहे मी त्यामध्ये। आणि कसुरी मेथी थोडी बारीक हातावर चोळून टाकलेली आहे। त्याच्यात मी बारीक होते असे, जरा हातावर आपण चोळली ना तिला तर बारीक होते, ती टाकलेली आहे। आता मी त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहे आणि 2 चमचे बेसन ॲड करणार आहे। 2 चमचे बेसन ॲड केलेले आहे मी। त्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड करणार आहे। मीठ ॲड केलेले आहे मी। आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आता गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आपण व्यवस्थित मळून। मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे मेथीला, ते चांगलं मळून घेतलं आहे। आता मी त्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करत आहे। जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं ॲड करायचं आहे आपण। पाहू शकतात मी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे। आता मी त्यामध्ये तीळ टाकणार आहे। त्यामध्ये सफेद तीळ टाकलेले आहेत मी, हे थोडे भाजून घेतले आहे मी। आता हे मिक्स करून चांगलं मिश्रण मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी ॲड करून त्याला मिश्रण नीट मळून घेतलं आहे मी। त्याला आता झाकून ठेवायचं आहे 10 मिनटं आपल्याला। चांगलं मळून घेतलं आहे मी। थोडंसं तेल लावून त्याला झाकून मी ठेवणार आहे 10 मिनटं। तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात, 1 दिवस 2 दिवस। आणि मग जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा गरम गरम थेपले लाटून तूप लावून भाजून सर्व करू शकता, सॉससोबत किंवा दह्यासोबत, जसं तुम्हाला आवडेल तसं। आता हे मिश्रण ठेवलेलं आहे मळून मी साईडला। आता ते लाटून मी खरपूस भाजून माझ्या ओवीला देणार आहे खायला। पाहू शकता तुम्ही, रेडी झालेला आहे थेपला, झटपट असा मेथीचा थेपला। आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।